महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होतोय। मुंबईत आझाद मैदानात होणाऱ्या या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। राज्यासह देशभरातले व्हीव्हीआयपी मान्यवर, सेलिब्रिटी, साधू संत आणि इतरही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तर या सोहळ्यासाठी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। शपथविधीसाठी 3 स्टेज उभारले जाणार आहेत। नव्या सरकारच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली। या सोहळ्यासाठी नेमकी काय व्यवस्था करण्यात आली आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। शपथविधीसाठी 3 स्टेज। मुख्य स्टेज 60 बाय 100 फूट, उजव्या आणि डाव्या बाजूला 2 स्टेज। उजव्या बाजूच्या स्टेजवर संत महंत बसणार, डाव्या बाजूला स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमा असणार, डाव्या बाजूच्या स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम होणार। 30 ते 40 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्वसामान्यांना येण्यासाठी 3 प्रवेशद्वार। तर या सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची सध्या लगीनघाई सुरू झालेली आहे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय, मी आहे मुंबईतल्या आझाद मैदानात। हे तेच आझाद मैदान असणार आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडेल। मात्र सध्या स्थळ ठरलेलं आहे, तारीख वारही ठरलेला आहे। मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नेमका कोणता चेहरा विराजमान होईल यावरचं प्रश्नचिन्ह हटलेलं नाहीये। त्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाहीये। मात्र तयारी ही जोरात सुरू झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। इथे एक मोठा मंच उभारला जातोय, ज्या मंचावर अर्थातच मुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडेल। सोबतच मुख्यमंत्र्यांच्या इतर काही आमदारांचा सुद्धा शपथविधी इथे पार पडण्याची शक्यता आहे। काही खाते वाटप सुद्धा याच ठिकाणी जाहीर केलं जाईल आणि सन्माननीय पाहुणे, सन्माननीय निमंत्रित हे सुद्धा याच मंचावरती विराजमान होतील। 60 बाय 100चा असणारा हा एक मंच असणार आहे। याशिवाय 60 बाय 50चे असे 2 मंच आजूबाजूला स्थापित केले जाणार आहेत। यामध्ये साधू महंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी, संत महंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे। इतरही काही कलाकार, सन्माननीय निमंत्रित यांना सुद्धा या मंचावरती स्थान दिलं जाणार आहे। तर दुसऱ्या मंचावरती काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील, महापुरुषांच्या प्रतिमा या सुद्धा लावल्या जातील। ज्या आझाद मैदानात शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल त्या आझाद मैदानात सर्वसामान्य प्रेक्षकांना येण्याची मुभा असणार आहे। साधारणतः 30 ते 40 हजारांची गर्दी सामावू शकेल इतकी आसन व्यवस्था आझाद मैदानात केली जाणार आहे। सर्वसामान्य प्रेक्षकांना, सर्वसामान्यांना हा शपथविधी याची डोळा पाहता यावा याकरता आझाद मैदानासाठी 3 प्रवेशद्वारांची व्यवस्था केली जाणार आहे। आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या या शपथविधी सोहळ्याकरता संपूर्ण मुंबईत आणि आझाद मैदानाच्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे। त्यामुळे अर्थातच 5 डिसेंबरला आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडेल। मात्र तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नेमकं कोण बसणार आहे याचा तिढा, याचा पेस, याचं उत्तर अजून महाराष्ट्राला मिळालेलं नाहीये। मात्र अर्थातच तुम्ही बघताय तशी या शपथविधी सोहळ्याची लगीनघाई मात्र सुरू झाली आहे। कॅमेरामन श्रीनिवास मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।